श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। त्यातच आमदार हेमंत ओगले यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पोलीस दलच आता प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले आहे। भर सभेत बोलताना आमदार ओगले यांनी दावा केला की शहरातील तब्बल 17 नागरिकांनी त्यांच्याकडे काही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी पाठवल्या आहेत। या तक्रारींमध्ये गुन्हे शोध पथकातील काही कर्मचारी गुंडांना संरक्षण देत असल्याचे आरोप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आमदार ओगले यांनी अमोल गायकवाड, सागर बनसोडे, अमोल पडोळे आणि राहुल नरोडे या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे जाहीरपणे घेत त्यांच्यावर अवैध व्यवसायांना पाठबळ दिल्याचा आणि गुंडांच्या हालचालींना संरक्षण मिळेल अशा प्रकारे वर्तन केल्याचा आरोप केला। तसेच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे शहरातील गुंड अधिक मुजोर होत असून कायद्याचा धाक कमी होत असल्याचाही आरोप त्यांनी केला। त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांच्याकडे केली आहे। यापुढे जात आमदार ओगले यांनी असा दावाही केला की गुन्हे शोध पथकातील अमोल गायकवाड यांचे काही गुंडांच्या टोळीशी संबंध असल्याची माहिती त्यांच्याकडे आली आहे। तसेच दारू अड्ड्यांवर बसून पोलिसांच्या गोपनीय कारवाईची माहिती गुंडांपर्यंत पोहोचवली जात असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। काय म्हणाले आमदार हेमंत ओगले? जवळपास 17 लोकांनी या ठिकाणी ती नावं पाठवलेली आहेत। अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे। आमची ही पूर्ण डीबीची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो। कारण शेवटी या लोकांमुळे जर ह्या गुंडांना जर ताकद मिळत असेल तर आम्हाला हे लोक इथं नको। यांना निलंबित करू नका, यांना बडतर्फ करा। कारण यांच्यामुळे जर श्रीरामपूरची आम जनता भयभीत होत असेल, हे पैसे आमच्या करामधून घेतात, यांचे पगार यांचे घरदार आमच्या करामधून चालतात, तरी त्यांना जर ते पुरत नसतील आणि आमच्या श्रीरामपूरच्या जनतेवरती जर अन्याय करत असतील तर ह्या तिघांना बडतर्फ करावं अशी मागणी मी ही पोलीस अधीक्षक आणि इथले उपाधीक्षक यांना करतो। मागच्या मला जवळपास 17 लोकांनी या ठिकाणी ती नावं पाठवलेली आहेत। अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे। आमची ही पूर्ण डीबीची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो। गुन्हेगारांशी संबंध जोडल्या जात असल्याने बदनाम होत असलेल्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन होण्यापासून राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सुदर्शन मुमक्का संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांबाबतही कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमदार हेमंत ओगले यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास केवळ काही कर्मचाऱ्यांवरच नव्हे तर संपूर्ण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार की आरोप खोडून काढणार याचे उत्तर आता श्रीरामपूरकरांना अपेक्षित आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।